भारताच्या बाहेर जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की देर इज नो प्लेस ऑन दिस अर्थ लाईक इंडिया. Wherever I go and whenever in my mind, when it is India, I am very proud Indian. I feel I am very proud Indian. आणि जेव्हा तुम्ही देशाच्या बाहेर जाता, मी तर अमेरिकेत 10 वर्ष राहिले, पण मला नाही वाटत असा एक क्षण असेल की जेव्हा मला भारताची आठवण नाही आली, आपल्या लोकांची आठवण नाही आली. इट इज डिफरंट फिलिंग. पण पर्यटकांच्या दृष्टीने मला असं म्हणायचं आहे की आपला जो भारत आहे, देर इज नो कंट्री ऑन दिस अर्थ विच इज लाईक इंडिया. इथली डायव्हर्सिटी, इथलं कल्चर, इथल्या सवयी, इथलं फूड, योग, हे सगळं काही आठवलं की वाटतं अरे एवढ्या सगळ्या डायव्हर्सिटीनी भरलेला देश आहे कुठे. इथे महिलांवर भाषा चेंज होते, महिलांवर फूड संस्कृती चेंज होते, आणि तरीही आपण सगळे एक भारतीय म्हणून आहोत. हे किती सुंदर आहे. म्हणजे हा थॉटच सुंदर आहे. असं नाही आहे कुठे. आपण इटलीला गेलो का त्यांचं स्टेपल फूड इज पिझ्झा, पास्ता. जर्मनीला गेलो की तिथलं फूड असतं पिझ्झा. पण त्याच्यामध्ये एक 8-10 पदार्थांच्या बाहेर काही नसतं. आणि आपल्याकडे बहुतेक हजारो पदार्थ असतील आणि ते सगळे आपल्या भारतात सामावलेले आहेत. आम्ही जगभरात जेव्हा फिरतो आणि जेव्हा भारताविषयी ते लोक अतिशय चांगलं बोलत असतात, दॅट इज प्राऊड मोमेंट फॉर अस. मी फिनलंडला गेले होते आणि आमचे जे फिनलंड टुरिझम बोर्डचे रिप्रेझेंटेटिव्ह होते ते मला म्हणाले, युअर हॉस्पिटॅलिटी इज अमेझिंग इन इंडिया. वेअर इन द वर्ल्ड टॅक्सी ड्रायव्हर कॉल्स यू फॉर लंच ॲट हिज प्लेस. I went to his house to have lunch and that taxi driver is still in my touch. It happens only in India. That's why I am proud Indian. When I went to China, Chinese hotels, Marriott hotels जे representative होते ते म्हणाले, you guys have set benchmark in hospitality. Indian hospitality is already known as benchmark in the world. That is proud moment. And जेव्हा जगभरात अशा स्टोरीज ऐकतो तेव्हा खरोखर असं वाटतं की देर इज नो प्लेस ऑन अर्थ लाईक इंडिया. बघा ना, एवढी वैविध्यांनी नटलेला देश जगात आहे का कुठे. आपल्या देशातली हॉस्पिटॅलिटी म्हणजे जेव्हा फॉरेनर्स आपल्याकडे येतात तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं की भारतामधल्या हॉटेल्समध्ये एनी टाईम यू कॉल फॉर एनी सर्विस, इवन ॲट नाईट, ती आपल्याला मिळते. आणि इट हॅपन्स इन इंडिया. तसंच आपल्याकडे आपल्या मोठ्या हॉटेल्समध्ये प्रत्येक गोष्टीसाठी दाखवण्यासाठी, गाईड करण्यासाठी लोक असतात आणि ह्याचं त्यांना खूप सारं अप्रूप वाटतं परदेशातल्या लोकांना. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इथल्या लोकांबरोबर फिरता, लोकांबरोबर फिरता, तेव्हा ते लोकसुद्धा खूप चांगल्या प्रकारे माहिती देतात ह्या लोकांना, आपल्या घरी बोलवतात आणि आपले जे संस्कृती आहे किंवा आपण जे सण आणि उत्सव सेलिब्रेट करतो, सगळ्यात महत्त्वाचं परदेशांना काय अट्रॅक्शन वाटतं ते म्हणजे भारतामध्ये एकमेकांना हे लोक अंकल आणि आंटी हाक मारतात. हाऊ कॅन दॅट अदर पर्सन बी अंकल अँड आंटी. पण तेच तर खरं गमक आहे आपल्या देशातल्या हॉस्पिटॅलिटीचं असं मला वाटतं, कारण आपण पटकन एकमेकांचे रिलेटिव्ह बनून जातो. आपल्या भारतीयांचं एक वेगळेपण आहे ते म्हणजे आपण देशातले असो किंवा परदेशातले असो, पहिली गोष्ट आपण करतो चहाला किंवा जेवायला घरी बोलावतो आणि हे जगभरात कुठेही तुम्हाला पटकन सापडत नाही. आपले जे इवन केसरीमध्ये सुद्धा जे परिवारातले लोक आहेत ते पटकन घरी येतात आणि तिथे वेगळेपण संपून जातं. हा एक भाग झाला आपल्या हॉस्पिटॅलिटीचा. त्याच्यानंतर आपल्या देशात जे काही सण आणि उत्सव आपण सेलिब्रेट करतो तेव्हा आपण सगळ्यांना निमंत्रित करतो.
मग ते परदेशातले असो, देशातले असो, आपले रिलेटिव्ज असो किंवा आपले फ्रेंड्स असो, आणि न फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह असलेल्या लोकांना सुद्धा संपर्कात आल्यानंतर आपण पटकन ह्या सणांना आपल्या घरी बोलावतो, जेवायला बोलावतो. ही इंडियन हॉस्पिटॅलिटी आहे किंवा ही भारतीय संस्कृती आहे, मला असं वाटतं. आपण भारतीय क्युझिन्सचा जर विचार केला तर आपल्या देशात इतक्या प्रकारचं फूड मिळतं की ते जगभरात कुठेही नाही. पण आपली फ्रेंडशिप ह्या क्युझिनसाठी होते. आपण जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा पटकन चहाला जाऊन टपरीवरचा चहासुद्धा घ्यायला आपल्याला अतिशय आनंद होतो, किंवा रेस्टॉरंटमध्ये ह्या फूडनी आपली मैत्री वाढते भारतातल्या, आणि मला वाटतं तोही एक हॉस्पिटॅलिटीचा भाग आहे. नंबर 4, आपण रिक्षामध्ये बसलो, साधं रिक्षामध्ये बसलो तरी आपण त्या रिक्षा ड्रायव्हरशी गप्पा मारतो. टॅक्सीमध्ये बसलो तर आपण टॅक्सी ड्रायव्हरशी गप्पा मारतो, आणि तो तुम्हाला गव्हर्नमेंटपासून ते गरिबीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींवर तो टॅक्सी ड्रायव्हर आपल्याशी चर्चा करतो. ही इंडियन हॉस्पिटॅलिटी आहे. आपण परदेशातनं आलेल्या लोकांना आणि भारतीयांना सेम ट्रीट करतो, सारखीच ट्रीटमेंट देतो, आणि मला वाटतं ही भारतीय हॉस्पिटॅलिटी आहे. इनफॅक्ट परदेशातले जे लोक आपल्या देशात येतात, आपण काय म्हणतो, पर्यटक देवो भव, आणि पर्यटक देवो भव हे फक्त भारतातच म्हटलं जातं, आणि ती आपली हॉस्पिटॅलिटी ह्या पर्यटक देवो भवमध्ये सगळं आलं. दुसरी गोष्ट, वसुधैव कुटुंबकम, त्याच्यामध्ये आपली हॉस्पिटॅलिटी आली, कारण आपली विचार करण्याची पद्धत ह्याच्यातून दिसते. पर्यटक देवो भव आपण जेव्हा म्हणतो तेव्हा पर्यटकाला अत्युच्च स्थान देतो. वसुधैव कुटुंबकम आपण म्हणतो तेव्हा जग हे एक कुटुंब आहे असं आपण म्हणतो. ह्या 2 गोष्टींमध्ये आपल्या देशाची हॉस्पिटॅलिटी आणि आपला देश कसा वेगळा आहे हे जाणवतं.